प्रथमतः सर्वांना एक विनंतीपूर्वक आवाहन करेन की 6 मार्च 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी एक भव्य असा मोर्चा गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे। तरी गिरणी कामगारांचा प्रलंबित प्रश्न अधिवेशन काळात मार्गी निघावा आणि या उद्देशाने हा मोर्चा आपण आयोजित केला आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा, आपल्या न्याय हक्कासाठी सहभागी झालं पाहिजे। आजचा महत्त्वाचा विषय आहे की न्यायालयीन लढा, कारण गेले खूप काही दिवस न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात प्रश्न विचारले जातात। व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून खूप सारे प्रश्न विचारले जात होते आणि त्या निमित्तानं काल आपण एक व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता की अजूनही काही न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात किंवा न्यायालयीन लढ्यासंदर्भात जर काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा। आपण त्याची उत्तरं देण्याचं नाही परंतु शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि त्या माध्यमातून आज आपल्याकडे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे आपण एक उत्तर शोधण्याचा, कारण हा व्हिडिओ कुठेही कोणाला उपदेश करणं ह्या पद्धतीचा नसून फक्त आपण एक संवादात्मक चर्चा करून काही गोष्टींची उत्तरं भेटतात का याचा प्रयत्न करत आहोत। आणि या सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे पुढे आले एकंदरीत ते म्हणजे असे आहेत की गिरणी कामगारांनी न्यायालयीन लढा लढावा का, आता शेवटचा पर्याय न्यायालयीन लढा उरला आहे का, आर्थिक मागणी करू शकतो का, आता इतके वर्ष गेलेत आता घर नको सरकारने आम्हाला पैसे दिले पाहिजेत अशी मागणी आपण करू शकतो का, DC रूल 58 आपल्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी अडथळा निर्माण करू शकतो का, असे काही ठराविक प्रश्न आहेत की सर्व जर एकत्रित केले तर त्याच्यातून असेच प्रश्न काय पुढे येतात किंवा ह्याच प्रश्नांना अनुषंगाने काही प्रश्न विचारले गेलेले आहेत। प्रथमतः एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की न्यायालयीन लढा, गिरणी कामगारांसाठी न्यायालयीन लढा लढला गेला पाहिजे का, तर नक्कीच लढला गेला पाहिजे, परंतु तो कशा पद्धतीचा असावा हा पुढचा प्रश्न आहे। परंतु न्यायालयीन लढा लढला गेला पाहिजे का, तर लढला गेला पाहिजे। परंतु एक जो प्रश्न आला होता की न्यायालयीन लढ्याशिवाय आता पर्याय नाही, असं जे काही एक भावना आपली जर झाली असेल तर मी एक स्पष्ट करतो की गिरणी कामगारांचा न्यायालयीन लढा हाही सुरूच आहे। म्हणजे आज आपण न्यायालयीन लढा लढून त्याच्यात काही वेगळं आपण करणार आहोत की आपणच पहिले आहोत की जो न्यायालयीन लढा लढतोय असा कुठेही तो प्रकार नाही। न्यायालयीन लढा हा चालूच आहे। मुंबई उच्च न्यायालयाची याचिका क्रमांक 46/2015 ही एक जनहित याचिकाकर्त्यांनी ही याचिका म्हाडा संदर्भात केली होती 2015 साली आणि ती आजही प्रलंबित आहे की गिरणी कामगारांची जी घरांची लॉटरी पद्धत आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणावी, घरांचं वितरण पारदर्शकते पद्धतीने व्हावं अशा प्रकारची ती एक याचिका होती। म्हणजे त्या याचिकेला 10 वर्ष झालं ती प्रलंबित आहे। दुसरी एक याचिका 2015 साली झाली होती, याचिका क्रमांक 167/2015 मुंबई उच्च न्यायालय। या याचिकेत याचिकाकर्त्याने असं म्हटलेलं आहे की गिरणी कामगारांची जी पुनर्वसन प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने पुनर्वसन त्यांचं व्हावं, त्यांचे न्याय हक्क अबाधित राहिले पाहिजेत, म्हणजेच मुंबईतले जे न्याय हक्क आपले आहेत ते अबाधित राहिले पाहिजे अशा प्रकारची ती एक याचिका आहे जी 2015 साली झाली होती। तिलाही आज 10 वर्ष झाली आणि तीही प्रलंबित आहे। आणखीन एक महत्त्वाची याचिका झाली होती 2020 ला, मुंबई उच्च न्यायालय याचिका क्रमांक 1/2020। तिची माहिती आपल्याकडे जास्त उपलब्ध नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार ही याचिका नुकसान भरपाई मागण्यासाठी होती। म्हणजे ज्या पद्धतीने आज आपण भाड्या स्वरूपाचं कुठेतरी शब्द पुढे येत आहेत त्याच्यात कुठेही भाड्याचा उल्लेख नव्हता, परंतु त्या एक मानसिकतेतून ती याचिका केली गेली होती। ह्या 3 याचिका मुंबई उच्च न्यायालयात आजही प्रलंबित आहे गिरणी कामगारांच्या आणि त्यामुळे आपणच काहीतरी वेगळं करतोय, जनहित याचिका आपणच करतोय। आजपर्यंत गिरणी कामगारांच्या बाबतीत जनहित याचिका झालीच नाही असा जर काही समज असेल तर नक्कीच तो चुकीचा आहे। आपण येणाऱ्या काळात जनहित याचिका नक्कीच करू, परंतु त्याचा आधार काय आहे, ज्या पाठच्या याचिका कोर्टात निघालेल्या आहेत त्याच्यात न्यायालयाने काय निरीक्षणं नोंदवलेत किंवा ज्या प्रलंबित आहेत त्याची सध्याची स्थिती काय आहे, ह्या सर्वांचा अभ्यास करून एखादी याचिका बनवावी लागेल। अन्यथा काय होईल की गिरणी कामगार वारस आपण एकत्र येऊ, काही पैसे जमा करू, ती रक्कम आपण वकिलांना देऊ आणि याचिका टाकली जाईल, परंतु त्या संदर्भातल्या जर याचिका पहिल्यांदा निर्णय झालेला असेल किंवा प्रलंबित असतील तर आपली नवीन याचिका त्या संदर्भातली घेतली जाणार नाही आणि त्यामुळे गिरणी कामगारांची एक आशा किंवा गिरणी कामगारांचे एक आर्थिक नुकसान आपण गरज नसताना आपल्याकडून घडू शकतं आणि त्यामुळे
ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण प्रयत्न करतोय की जनहित याचिका करताना ह्या सर्व गोष्टींचा जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल, हा महत्त्वाचा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की आर्थिकची मागणी करणं योग्य आहे का. आता घरांना खूप उशीर झालेला आहे, तर सरकारने आम्हाला पैसे द्यावेत, आर्थिक मदत करावी, अशा पद्धतीचे सूर कुठेतरी समाजात किंवा गिरणी कामगारांमध्ये पाहायला मिळतो. आता याला जर कायदेशीर आधार पकडला तर नक्कीच आर्थिक मागणी योग्य आहे का. एक कायदेशीर आधार शोधण्यापूर्वी एक आपण सामाजिक नैतिकतेच्या माध्यमातून जर बघायला गेलो तर आज सरकार शेलू वांगणीच्या माध्यमातून 5.5 लाख रुपये गिरणी कामगारांसाठी देते. मग एक सोपा प्रश्न आहे की जर ते 5.5 लाख रुपये सरकारने उद्या आमच्या बँक खात्यात जमा केले असते की 5.5 लाख रुपये प्रत्येक गिरणी कामगार वारसाच्या अकाउंटला गेलेले आहेत, ज्याला पाहिजे त्यांनी ठेवावं, ज्याला घरच पाहिजे, ज्याला पैसे नको आहेत त्यांनी ते पैसे परत करा, अशी जर प्रक्रिया राबवली गेली असती तर किती जणांनी परत केले असते. म्हणजे हा एक प्रश्न आहे की सरकारने मनात आणून, म्हणजे सरकारला तर सोपं आहे ही गोष्ट की 5.5 लाख रुपये द्यायचेच आहेत, शेलू वांगणीला घर देऊन तुमचा रोष ओढवून घेण्यापेक्षा डायरेक्ट पैसे देऊन जर विषय मिटत असेल तर सरकारने नक्कीच मिटवला असता. किमान या 5.5 लाख रुपयामध्ये 60 ते 70 लोक या प्रक्रियेतून बाहेर पडले असते. मग सरकारला ते फायद्याचं नव्हतं का. पण सरकार का करू शकत नाही, कारण गिरणी कामगारांसाठीचा DC रूल 58, कारण न्यायालय ही कधीही कायद्याच्या पुढे जात नाही, कायदा काय म्हणतोय त्याच्यावर न्यायालय चालतं. आणि त्याच्यामुळे आपला DC रूल 58 सध्या जो आपल्यासाठी कायदा लागू केलेला आहे त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत ह्या नक्कीच तपासणं गरजेचं आहे. DC रूल 58 मध्ये परवडणाऱ्या घरांचा उल्लेख आहे, अधिकाराचा उल्लेख आहे. कोणत्याही माध्यमातून तिथे आर्थिक स्वरूपाची कोणतीही मांडणी DC रूल 58 मध्ये केलेली नाही. आणि त्यामुळे गिरणी कामगार पुनर्वसन हा जरी आपण शब्द वापरत असलो तरी गिरणी कामगार पुनर्वसन कायद्यात बसत नाहीत. तर गिरणी कामगारांसाठी विशिष्ट DC रूल मध्ये 58 कलम गिरणी कामगारांसाठी बनवलेलं आहे की त्याच्यावर गिरणी कामगारांचं पुनर्वसन केलं जाते. आणि त्यामुळे DC रूल 58चा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी आपल्याला ह्या काही गोष्टींची, प्रश्नांची उत्तरं मिळतील की आर्थिक मागणी योग्य आहे की अयोग्य आहे. आता आर्थिक मागणी हा एक विषय धरला तर कदाचित जनहित याचिका, ज्याला आपण म्हणतो की जनहित म्हणजे समाजाचं हित असणारी एक याचिका, जनहित याचिकेच्या मूळ गाभ्यालाही अडचण करणारा ठरू शकतो. कारण सामाजिक हित त्याची याचिका ही वेगळी आहे. न्याय हक्कासाठी, अधिकारासाठी लढणं, समाजाच्या हितासाठी लढणं हे समाजहिताच्या गोष्टी ठरू शकतात. परंतु कुठेतरी वैयक्तिक आर्थिक लाभ मागणं ही याचिका वैयक्तिक लाभाची असल्यामुळे ती कदाचित वैयक्तिक नुकसान भरपाईमध्येही बदलली जाऊ शकते. आणि त्यामुळे कदाचित आपल्या जी जनहित याचिका आहे तिलाही कुठेतरी अडथळा निर्माण करू शकते ही आर्थिक मागणी. जरी आज ती भावनिकरित्या आपल्याला योग्य वाटत असली, नाही मिळाले पाहिजेत पैसे वगैरे, परंतु आर्थिक मागणीला न्यायालयीन आधार, कायदेशीर आधार मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि तरच ती मागणी केली गेली पाहिजे. फक्त भावनेच्या आधारी, कारण न्यायालय भावनेवर चालत नाही, न्यायालय कायद्याच्या आधारे चालतं, न्यायालय कागदपत्रांच्या आधारे चालतं. त्यामुळे तसे आधार मिळवणं, तसे मागील कुठच्या केस अशा झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचा आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे. काही तज्ज्ञांशी बोलत असताना मला एक अशी केस आढळली होती या गोष्टीचा अभ्यास करताना की 2012 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अशीच एक आर्थिक स्वरूपाच्या मागणीला आर्थिक मोबदला देण्यासंदर्भातला निर्णय दिला होता. आणि ही याचिका घेऊन जेव्हा आम्ही कायदे तज्ज्ञांसमोर बसलो आणि त्यांना जेव्हा विचारलं मग इथे असं का झालं, तर तिथे तो पुनर्वसनचा कायदा होता आणि म्हणून त्या कायद्याने तिथे ते शक्य झालेलं आहे. कारण पुनर्वसनामध्ये एक ठराविक कालमर्यादा दिलेली असते की एवढ्या याच्यात तुम्ही ते पुनर्वसन करायचंच आहे. आणि ते झालं नाही आणि म्हणून ती मग सरकारला जर शक्य नसेल तर तुम्ही त्यांना आर्थिक मदत द्या किंवा त्वरित घरं द्या, अशा पद्धतीचा तो एक निर्णय झाला होता. त्यामुळे जनहित याचिकेचा जो मूळ गाभा आहे, समाजाचं हित, तो ह्या आर्थिक मागणीमुळे त्यालाही कुठेतरी धक्का लागू शकतो आणि त्यामुळे आपली ही याचिकाही फेटाळली जाऊ शकते. दुसरा मुद्दा असा आहे की DCR 58 हा गिरणी कामगारांच्या घरासाठी, अधिकारासाठी, परवडणाऱ्या घरांसाठी बनवला गेलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही आर्थिक नियोजन नसल्यामुळे DC रूल 58 प्रमाणे तो मागणी योग्य ठरत नाही. आणि थेट आर्थिक मागणी करणं हे जनहित याचिकेच्या किंवा त्या संपूर्ण गाभ्याला कुठेतरी अडथळा निर्माण करत असल्यामुळे ही आपली जनहित याचिका कदाचित वैयक्तिक नुकसान भरपाई याचिकेमध्येही परावर्तित केली जाऊ शकते. आणि त्यामुळे
न्यायालयीन चौकटी आपल्याला तपासल्या पाहिजेत. हा विषय जेव्हा आर्थिकचा विषय सरकारकडे जातो तर त्या दृष्टिकोनातून काय निकष निघू शकतं, तर ज्यावेळी धोरणात्मक आर्थिक बाबींचा विचार करायचा असतो तेव्हा शक्यतो न्यायालय या बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. कारण तो धोरणात्मक निर्णय आणि धोरणात्मक निर्णयात न्यायालयाला हस्तक्षेप करताना खूप काळजीपूर्वक केला जातो किंवा शक्यतो न्यायालय करतच नाही. आणि त्यामुळे जर आर्थिकची मागणी पुढे आली तर कदाचित तो धोरणात्मक निर्णय ठेवून न्यायालय पुन्हा तो चेंडू सरकारच्या दरबारी टाकू शकतं आणि त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया लांबवण्याची शक्यता आहे. आणि जो मूळ मुद्दा आपला असणार आहे की जो मुंबईतील घरांचा हक्क किंवा मुंबईतील पुनर्वसन, मुंबईतील अधिकार, हा जो मूळ मुद्दा आहे तो फक्त आर्थिक मागणीच्या बाजूला फिरवला जाऊन जो मूळ मुद्दा आहे तो बाजूला ठेवण्याचं काम केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जर आपल्याला याचिका करायची असेल, जर पुढे जायचं असेल तर ह्या सर्व याचिका ज्या पाठच्या झालेल्या आहेत त्याचे काय निर्णय आले, त्यावर कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलेत, ह्या सर्वाचा अभ्यास करून आपण अजून काय वेगळं करू शकतो का हे शोधणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण करण्यास यशस्वी झालो तशा पद्धतीचा आपण अभ्यास करून जर काय शोधलं तर नक्कीच गिरणी कामगारांच्या भविष्यातील संघर्षासाठी ते एक फायदेशीर गोष्ट ठरू शकते. त्यामुळे ज्या याचिका आहेत त्याचा अभ्यास करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि कुठेही त्यामुळे आजच्या जे आपले काही प्रश्न होते की न्यायालयीन लढा लढला गेला पाहिजे का, तर हो, न्यायालयीन लढा लढला गेला पाहिजे, परंतु न्यायालयीन लढा लढताना रस्त्यावरच्या संघर्षाची ताकद वाढवण्यासाठी म्हणून तो न्यायालयीन लढा असला पाहिजे, ना की तो रस्त्यावरचा संघर्ष संपवण्यासाठी असला पाहिजे. कारण न्यायालयीन लढाई हा दीर्घकालीन एक प्रक्रियेचा भाग असू शकतो. जी आपली रस्त्यावरची भूमिका आहे म्हणजेच आंदोलनाची भूमिका आहे, आंदोलन जो संघर्ष आहे रस्त्यावरचा तोही दिवसांदिवस त्याची ताकद वाढत गेली पाहिजे. आणि त्याच्यासोबत जर न्यायालयीन लढाईची ताकद आपण दिली तर नक्कीच कुठेतरी एक बदल घडण्याची शक्यता आहे. परंतु जर रस्त्यावरचा आंदोलनात्मक लढा संपवून जर आपण न्यायालयीन प्रक्रिया लढणार असू तर नक्कीच ती एक येणाऱ्या काळात गिरणी कामगारांच्या संघर्षासाठी एक चुकीचा पायंडा पाडून जाईल. कारण एकदा न्यायालयात गेल्यावर गिरणी कामगार असो किंवा वारस असो थोडेसे या संघर्षापासून कुठेतरी लांब जातील. आणि सरकारला नेमकं तेच हवं आहे. कारण ज्या वेळी रस्त्यावरचे संघर्ष वाढत गेले तेव्हा सरकारने स्वतःहून न्यायालयीन लढाया उभ्या केलेल्या आहेत. काही सरकार दर्जिनी लोक घेऊन न्यायालयीन लढा उभा केलेला आहे कारण रस्त्यावरचा संघर्ष संपून जावा. न्यायालयातल्या लढ्याला खूप मार्ग असतात, खूप कायद्याच्या पळवाटी शोधता येतात, कायद्यात फिरवत राहता येतं, ह्या सगळ्या प्रक्रिया करून त्याच्यात खूप विलंब करता येतो. आणि जी त्या प्रश्नाची ताकद असते, त्या विषयात जी एक भावनिकता शिरलेली असते, ताकद असते, ती कमी होत जाते हळूहळू आणि न्यायालयीन लढाई हळूहळू संपला जातो. आणि त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा विचार करून न्यायालयीन लढा लढला पाहिजे. कदाचित आपल्याकडून अशी चूक कुठेही होता कामा नये की न्यायालयीन लढा आपण गिरणी कामगारांच्या फायद्यासाठी लढायला गेलो आणि त्याच्यात जर काही चूक झाली. कारण न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरच्या लढा याच्यात खूप फरक आहे. न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे अशी आहे की प्रश्नही आपणच द्यायचा आहे, उत्तरही आपणच सोडवायचं आहे. फक्त न्यायालय चूक आहे की बरोबर आहे एवढं बघणार आहे. त्यामुळे जे प्रश्न आपण उपस्थित केले त्याचे रेफरन्स आपल्याला द्यावे लागतील. त्याची तशी अन्य देशभरात झालेल्या त्या संदर्भातल्या तशा कोणत्या याचिका आहेत काय, त्याच्यामध्ये काय निकाल आले, हे सगळं तपासावं लागेल. म्हणजे उत्तर ही आपणच सोडून द्यायचे ह्याचाही विचार केला गेला पाहिजे की याचिका करताना तसे रेफरन्स आपल्याकडे आहेत का, तसे कायदेशीर आधार आपल्याला भेटत आहेत का. अन्यथा लोकांचा उगाच वेळ आणि पैसा आपण वाया घालू शकतो. आणि त्यामुळे आपण थोडा शांततेत न्यायालयीन लढाई लढतोय. जवळपास 250 लोकांची 230 की 240 लोकांची आपल्याकडे न्यायालयीन लढ्यासाठी नोंदणी झालेली आहे. परंतु आपण यासाठीच लोकांना थांबवतोय की ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. कारण आपली एक चूक सर्व 1.5-2 लाख गिरणी कामगारांना महागात पडू शकते. गिरणी कामगारांच्या पुढच्या भविष्याचा विषय असल्यामुळे आपल्याकडून झालेली चूक ही 1.5-2 लाख गिरणी कामगारांचा जो घराचं स्वप्न आहे ते कुठेतरी भंग करू शकते. आणि त्यामुळे विचारपूर्वक भले उशीर झाला तरी चालेल पण ह्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेवर आपण विचारपूर्वक पुढे जातोय. आणि त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत सोबत संयुक्त मराठी मुंबई सोबतही जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच भेटू शकता. खालील नंबरवर फोन करा, संपूर्ण माहिती घ्या आणि आपण वेळ येईल त्याच वेळी ती न्यायालयीन लढा लढणार आहोत. कारण 6 मार्च 2025ला आपण त्या तयारीने येतोय की काहीतरी निर्णय घेऊन जायचा आहे. आणि 6 मार्चला अशी काहीतरी गोष्ट घडावी की गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लागावा आणि न्यायालयीन लढा लढण्याची वेळच आपल्यावर येऊ नये अशी अपेक्षा आपण ठेवून सर्वांनी 6 मार्चला या. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.